नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि तुम्ही सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरी करत आहात. एकूण काय सांगाल, आपली संकल्पना कशा पद्धतीची आहे? सर्वप्रथम महामानव क्रांतीसूर्य भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती दिनानिमित्त सर्व नागरिकांना आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आजच्या दिवसाचं औचित्य साधून आम्ही आज समता संदेश महारॅली काढली होती. त्यामध्ये संपूर्ण निळे झेंडे, पंचशिलेचे झेंडे, समतेचा उद्देश घेऊन आम्ही संपूर्ण डोंबिवलीमध्ये महापुरुषांच्या पुतळ्यांना वंदन केलं होतं. त्यानंतर आम्ही याच ठिकाणी डोंबिवली स्टेशन परिसरामध्ये उष्माघाताचा काळ असल्यामुळे, गरमीचा काळ असल्यामुळे याच ठिकाणी ईस्ट आणि वेस्ट या दोन्ही ठिकाणी आम्ही ताक वाटपाचा कार्यक्रम केला होता. 2 ते 5 या कार्यकाळानंतर आज आमचा जो कार्यकाळ आहे हा 5 ते 6च्या नंतरचा कार्यकाळ हा आम्ही जनतेसाठी खुला केलेला आहे. हा स्टेज जो आहे हा स्वागताचा स्टेज आहे. आणि ज्या येणाऱ्या ज्या आमच्या आंबेडकरी जनतेच्या रॅल्या आहेत त्यांचं आम्ही स्वागत करणार आहोत. येणाऱ्या 16 एप्रिलला या 16 एप्रिल दिनी आम्ही चंद्रकांत प्रल्हाद शिंदे म्हणजे प्रल्हाद शिंदे यांचे सुपुत्र, महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक प्रल्हाद शिंदे यांचे सुपुत्र यांचा आम्ही कार्यक्रम याच ठिकाणी आम्ही लावलेला आहे. मला वाटतं सर्व आंबेडकरी जनतेने या भीमोत्सवाचं आवर्जून भीम बुद्ध गीतांच्या प्रबोधनाचा लाभ घ्यावा आणि जाता जाता घरी आपल्या ज्ञानाची पुरचुंडी घेऊन जावी असं या जयंतीने आज आम्ही सांगू इच्छितो. जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.